फर्स्ट क्वेश्चन आहे राईट फंक्शन ऑफ मायटोकॉन्ड्रिया. तर जे तंतुकणिक आहे तिचं कार्य काय आहे. पहिला आहे प्रोड्यूस ATP म्हणजे जे एनर्जी रिच कंपाऊंड आहे ॲडिनोसाईन ट्रायफॉस्फेट त्यांची निर्मिती करणे आणि सिंथेसिस ऑफ प्रोटीन्स कार्बोहायड्रेट्स अँड लिपिड्स. आणि मायटोकॉन्ड्रियाचं दुसरं काम आहे प्रोटीन्स म्हणजे प्रथिने, कार्बोहायड्रेट्स म्हणजे कार्बोदके आणि लिपिड्स. सेकंड क्वेश्चन आहे विच आर स्टोरेज सॅक्स फॉर सॉलिड ऑर लिक्विड कंटेंट्स इन सेल. म्हणजे पेशीमध्ये असं साठवून ठेवणारी एखादी पिशवी आहे का जी सॉलिड किंवा लिक्विड कंटेंटला स्टोअर करू शकते, साठवू शकते. तर त्याचं उत्तर आहे व्हॅक्युअल्स. ऑस्मोटिक प्रेशर ऑफ सेल इज मेंटेन बाय म्हणजे जो परासरणीय दाब असतो पेशीचा तर तो कोण नियंत्रित करतो. तर त्याचा आन्सर आहे व्हॅक्युअल्स. इन प्लांट सेल व्हाय व्हॅक्युअल्स प्रोव्हाइड टर्जिडिटी अँड रिजिडिटी. मग आता वनस्पती पेशीमध्ये जे व्हॅक्युअल्स असतात तर याच्यामुळं वनस्पती पेशींना टर्जिडिटी म्हणजे कठीणता, ताठरता, रिजिडिटी हे काय येते. तर त्याचं कारण आहे बिकॉज दे आर फुल ऑफ सेल सॅप. म्हणजे जे पेशीमध्ये एक प्रकारचा सॅप असतं, एक जेली लाईक सबस्टन्स, द्रव म्हणू आपण त्याला. तर तो सेल सॅप भरलेला असल्यामुळं प्लांट सेलला व्हॅक्युअल्समुळं टर्जिडिटी प्राप्त होते. द ऑर्गॅनिल्स विच गिव्ह कलर टू प्लांट सेल म्हणजे वनस्पतींच्या वेगवेगळ्या पेशी असतील, भाग असतील वनस्पतींचे, तर यांना रंग देणारं पेशीतील अंग कोणतं. तर त्याचं उत्तर आहे प्लास्टिड, ज्याला आपण मराठीमध्ये लवके म्हणतो. ग्रीन कलर ऑफ लीव्ज आर ड्यू टू. आता पानांचा रंग हिरवा कशामुळं आहे, कारण त्यांच्यामध्ये काय प्रेझेंट आहे क्लोरोफिल पिगमेंट जे क्लोरोप्लास्ट या प्लास्टिडमध्ये प्रेझेंट असतं. कॅरोट्स हॅव ऑरेंज कलर ड्यू टू. गाजरला जो ऑरेंज रंग आहे तर त्यामध्ये प्रेझेंट असणाऱ्या कॅरोटीन पिगमेंटमुळे आहे. येलो कलर ऑफ प्लांट इज ड्यू टू. आता वनस्पतींच्या काही भागांचा रंग हा पिवळा असतो, त्याच्या मागचं कारण आहे झॅन्थोफिल पिगमेंट. पर्पल ब्ल्यू कलर इन प्लांट इज ड्यू टू. आणि कलर जर पर्पल आणि ब्ल्यू असतील तर त्याच्या मागचं रिझनेबल असणारं पिगमेंट आहे अँथोसायनिन. तर अँथोसायनिन पिगमेंटमुळं वनस्पतीला पर्पल ब्ल्यू रंग प्राप्त होतो. डार्क पिंक कलर ऑफ द बीट इज. आता बीट हे जे फळ आहे तर याचा डार्क पिंक रंग कशामुळे आहे, कारण त्यामध्ये बिटालिन्स नावाचं पिगमेंट असतं. व्हाईट ऑर कलरलेस प्लास्टिड म्हणजे जे प्लास्टिड्स पांढरे किंवा रंगहीन असतात त्यांना काय म्हणतो आपण, तर ते असतात ल्युकोप्लास्ट. कलर्ड प्लास्टिड्स आर कॉल्ड ॲज. मग जे रंग असणारे प्लास्टिड्स आहेत तर त्यांना काय नाव आहे का स्पेशल, तर ते आहे क्रोमोप्लास्ट. व्हाय ग्रीन टोमॅटोज टर्न रेड. आता जे रॉ टोमॅटोज असतात ना कच्चे ते हिरव्या रंगाचे असतात, पिकल्यावर लाल रंगाचे होतात. तर याच्या मागचं कारण काय आहे, तर दोन कारण आहेत त्याचे. एक आहे ब्रेकडाऊन ऑफ क्लोरोफिल म्हणजे त्यामधलं जे हरितद्रव्य आहे हे नष्ट होतं. आणि सिंथेसिस ऑफ लायकोपिन आणि लायकोपिन नावाचं पिगमेंट त्यामध्ये तयार होतं. विच प्लास्टिड परफॉर्म फोटोसिंथेसिस. मग कोणतं प्लास्टिड आहे जे प्रकाश संश्लेषणाचं कार्य करतं, तर त्याचं नाव आहे क्लोरोप्लास्ट, ज्याला आपण मराठीमध्ये हरितद्रव्य म्हणतो. फंक्शन ऑफ क्लोरोफिल पिगमेंट इज. मग आता हे जे क्लोरोफिल पिगमेंट आहे याचं कार्य काय आहे रंगद्रव्याचं. ट्रॅप सोलार एनर्जी अँड कन्वर्ट इट इनटू केमिकल एनर्जी. म्हणजे क्लोरोफिल पिगमेंट काय करतो की सूर्यामध्ये असणारी जी सोलार एनर्जी आहे त्याला तो ट्रॅप म्हणजे शोषून घेतो आणि त्यानंतर त्याचं रूपांतर हे केमिकल एनर्जी म्हणजे ऊर्जा. आता केमिकल एनर्जी म्हणजे इथं काय तयार होतं वनस्पतीमध्ये फूड, अन्न तयार होतं. म्हणजे अन्न हे एक प्रकारचं काय आहे केमिकल एनर्जी आहे.
विच सबस्टन्स प्रेझेंट इन क्लोरोप्लास्ट. मग आता हरितद्रव्यामध्ये कोणकोणत्या पदार्थांचा समावेश होईल? त्यामध्ये आहेत एन्झाईम्स, ज्यांना आपण मराठीमध्ये विक्री म्हणतो, DNA डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड, त्यानंतर रायबोझोम आणि कार्बोहायड्रेट्स. हे सर्व पदार्थ क्लोरोप्लास्टमध्ये असतात. फंक्शन ऑफ क्लोरोप्लास्ट. मग आता हरितद्रव्याचं काम काय आहे? आता क्लोरोप्लास्टमध्येच क्लोरोफिल पिगमेंट आहे, म्हणून त्याचंसुद्धा कार्य काय असेल? सोलार एनर्जीचं रूपांतर केमिकल एनर्जी म्हणजे फूडमध्ये करणे. फंक्शन ऑफ क्रोमोप्लास्ट. आता क्रोमोप्लास्टचं काम काय आहे? की फ्लावर्स आणि फ्रूट्स म्हणजे जे फूल आणि फळ आहे तर यांना जे रंग प्राप्त होतं वेगवेगळे, तर हे क्रोमोप्लास्टमुळे होतात. ल्युकोप्लास्टचं फंक्शन जर पाहिलं आपण तर सिंथेसिस अँड स्टोरेज ऑफ स्टार्च, ऑइल्स अँड प्रोटीन्स. तर ल्युकोप्लास्ट काय करायला? सिंथसाइज म्हणजे तयार पण करायला आणि स्टोअर पण करायला म्हणजे साठवून पण ठेवतो. कोणाकोणाला? स्टार्चला. आता वनस्पतीमध्ये जे रिझर्व फूड आहे तर ते स्टार्चच्या स्वरूपात असतं, ऑइल्स आणि प्रोटीन्स. विच सेल ऑर्गेनेल्स कॅन प्रोड्यूस प्रोटीन्स अँड रिप्लिकेट इट्स सेल्फ. मग आता असे कोणते 2 पेशी अंगके आहेत की जे प्रोटीन म्हणजे प्रथिनांची निर्मिती पण करतात आणि स्वतःचं रिप्लिकेशन म्हणजे काय? स्वतःच्या अनेक आवृत्त्या तयार करणे. जसं आपण झेरॉक्स मारत नाही का, तशा मल्टिपल कॉपीज तयार करणं, याला काय म्हणायचं? रेप्लिकेशन. तर ते 2 ऑर्गन आहेत, मायटोकॉन्ड्रिया आणि प्लास्टिड. मग आता तुम्हाला जर असा प्रश्न विचारला की मायटोकॉन्ड्रिया आणि प्लास्टिड हे स्वतःचे प्रोटीन का तयार करू शकतात? त्यांचं रेप्लिकेशन का होतं, जेव्हा की रेप्लिकेशन तर फक्त DNAचंच असतं? मग त्याचा आन्सर आहे की बिकॉज दे हॅव देअर ओन DNA अँड रायबोझोम. म्हणजे त्यांना स्वतःचे डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड पण आहे आणि रायबोझोमसुद्धा आहे. प्रोकॅरियोटिक सेल आर आयडेंटिफाय बाय. आता असे कोणते सजीव आहेत की ज्यांच्यामध्ये आदिकेंद्रकी पेशी असते? तर त्याचा सोलो मेंबर कोण आहे? बॅक्टेरिया. म्हणजे जीवाणूंमध्ये प्रोकॅरियोटिक सेल जास्त करून असते. हाऊ मेनी क्रोमोझोम प्रेझेंट इन प्रोकॅरियोटिक सेल. म्हणजे आदिकेंद्रकी पेशीमध्ये क्रोमोझोमची संख्या किती गुणसूत्रांची? तर ती असते फक्त ओन्ली 1. फक्त एकच क्रोमोझोम हा प्रोकॅरियोटिक सेलमध्ये प्रेझेंट असतो.